काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार असे म्हणत युतीचे मोठे संकेत दिले। त्यामुळे आज सामनामध्ये देखील काय छापून येणार याकडे माझं लक्ष होतं। सकाळ सकाळ आज माझ्याकडे सामनाचे वृत्तपत्र आलंय आणि बघा यात काय लिहिलंय। जे उद्धव ठाकरे म्हणाले तेच आजच्या बातमीचे सामनामध्ये टायटल आहे। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार असे हे टायटल आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले संदेश देणार नाही बातमीच देतो असे जे वक्तव्य त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं ते जसेच्या तसं इकडे लिहून आणलंय। सोबत राज आणि उद्धव या दोन्ही बंधूंचा एकत्र असलेला फोटो जो आहे तो आज छापून आलाय आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो हा सामनामध्ये छापण्यात आलाय। आजचा सामना हा दोन ठाकरे बंधूंवर आहे आणि युतीच्या बाबतीत अजून काय काय घडामोडी समोर येत आहेत कालच्या घटनेनंतर कालच्या वक्तव्यानंतर हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या आणि असं नाही की चर्चाच सुरू होत्या, दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांकडून याचे काही सूचक संकेत सुद्धा मिळत होते आणि काल उद्धव ठाकरेंनी म्हटलं की महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार, तर त्याचीच हेडलाईन आज सामनामध्ये पाहायला मिळाली। सोबतच सामनामधून दावा केलाय की राज ठाकरेंनी युतीबाबत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे म्हणून। नक्की काय लिहिलंय ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतो। राज ठाकरे यांनी घेतली बैठक, महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांची देखील अशीच भावना आहे। या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी तातडीची बैठक घेत मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले। यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक बोलणं असेल तर चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे असं एकंदरीतच या वृत्तपत्रामध्ये आज बैठकीबद्दल छापून आलंय। माध्यमांमध्ये देखील आज मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक शिवतीर्थावर असल्याचं म्हटलंय। राज ठाकरेंच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीकडे कालच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। या सगळ्यात गिरगावचे बॅनर देखील युतीच्या वक्तव्यानंतर सर्वांचंच आकर्षण ठरतंय। हे बॅनर आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने सर्व परिसरात गिरगावमध्ये ठिकठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर लावलेत। यावर काय लिहिलंय, या बॅनरवर काय लिहिलंय हे मी तुम्हाला सांगतो। परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदरच एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या बॅनरवर लिहिलाय। पुढे लिहिलंय की 8 करोड मराठी जनता ही दोघांना एकत्र येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे आणि फोटोमध्ये दोन बाजूला दोन ठाकरे बंधू आणि मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। कालच्या ठाकरेंच्या वक्तव्यानंतर युतीत अनेक मोठ्या हालचाली आता पाहायला मिळत आहेत। बैठका घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आहे याची चाचपणी सुरू झालेली आहे। संजय राऊत यांनी काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची फोनाफोनी झाली असे देखील एक मोठे वक्तव्य करून एक असा मोठा बार उडवलेला मनसेकडून म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे यांनी या वेळेला प्रस्ताव हा समोरून स्वतः पाठवायचा आहे, कारण 2014 आणि 2017चा वाईट अनुभव जो आहे युती संदर्भात जो आहे तो मनसेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती सुद्धा अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाहीये। प्रस्ताव जो आहे तो कुठेतरी अजून पाठवलेला नाहीये असंच मनसेच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र स्थानिक पातळीवर हालचाली तर जोरात सुरू झालेत। मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनाचे कार्यकर्ते हे दोन्ही एकत्र येत आहेत, जागोजागी एकत्र येत आहेत, नाशिकमध्ये एकत्र येत आहेत, कुठेतरी आंदोलनं सुरू आहेत एकत्र। याबाबत जी अपडेट आता अजून पुढे येईल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन। मात्र तुम्ही सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असेच राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो।